नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना तब्बल 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे, ज्याचा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या कर्जमाफीचा गरजू शेतकऱ्यांनाच लाभ होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. जास्तीत जास्त शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेमध्ये येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. मुख्य म्हणजे आता लवकरच महिला शेतकऱ्यांनाही कायदेशीर शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक मांडण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसंच पावसाची सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये. जमिनीमध्ये किमान 100 मिलीमीटर पाऊस मुरल्यानंतरच पेरणी करावी. राज्य शासनाकडून सातत्यानं हवामान आणि शेतीविषयक सूचना दिल्या जात असल्यानं शेतकऱ्यांनी त्यानुसारच निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलंय. 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे, त्यानुसार त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ तसंच कोनशिला अनावरण करण्यात आलं. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 1,445.97 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात राज्य सरकारने झिरो टॉलरन्स धोरण हाती घेतलेलं आहे. राज्यातील अंमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबवण्यात येते आहे. राज्यात जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यामध्ये एकूण 254 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. अंमली पदार्थांचा व्यापार आणि सेवनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. तसंच अशी योजना आखली जाते आहे की ड्रग्ज संदर्भात माहिती देणाऱ्यांना पारितोषिक किंवा पुरस्कार देण्यात येईल आणि त्यांची ओळखही उघड होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूरमध्ये यंत्र इंडिया लिमिटेडचं युनिट आयुध निर्माणी अंबाझरी इथं 10,000 टनाच्या एक्सट्रुजन प्रेसचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केलं. या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ देशातील संरक्षण उत्पादन परिसंस्थेच्या महत्त्वाचा भाग म्हणून अधिक वेगानं विकसित होणार आहे. हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळ देणारा महत्त्वाचा टप्पा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत हे मंत्र प्रत्यक्षात साकार होताना दिसतायत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगानं महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचा तसंच नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 3,000 रुपये आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील 3 वर्षात 5,000 नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्यात येतील असंही निश्चित करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव आणि बारामती एमआयडीसी परिसरातील विकास कामं तसंच नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह आढावा बैठक पार पडली. पुणे जिल्ह्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी आणि उद्योग तसंच नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.